रिटेलमध्ये काय रेट असेल आणि होलसेलमध्ये काय रेट असेल. होलसेलमध्ये चांगले नारळ घेऊन जा. आमच्याकडे 12 महिने ही क्वालिटी भेटते. क्वालिटीमध्ये फरक आला तर रेटमध्ये फरक होणार, लक्षात घ्या. 80 पैसे खूप महत्त्वाचे आहेत. वा केवढा मोठा नारळ आहे. असे इकडे भरपूर नारळवाले आहेत. आणि हे सगळे नारळ कुठे येतात दादा? तुमची ती पण इच्छा पूर्ण होईल. कमी हा जरा मोठा नारळ आहे. 5 पण नारळ मिळतील तुम्हाला. मला दुकानचा नंबर आणि नारळ लढवायची स्पर्धा चालू असते. वाशी FMCचं ओल्या नारळाचं मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता मी आहे वाशी FMCच्या मसाला बाजारमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे वाशीला असे बरीच मार्केट आहेत FMCची. जसं कांदा मार्केट झालं, तुमचं भाजी मार्केट, फळ मार्केट, तुमचं दाना बाजार आणि हे मसाला मार्केट. तर मी आता आहे मसाला मार्केटमध्ये आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते नारळ मार्केट. वाशी FMCचं ओल्या नारळाचं मार्केट, मोठं होलसेलवालं मार्केट आहे. आणि सर्वप्रथम तर तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. उद्या नारळी पौर्णिमा आहे, त्यामुळे नारळ भरपूर लागणार आहेत उद्या. आता हे आगरी लोक, आगरी कोळी लोक ज्यांचा मोठा सण आहे, समुद्राला नारळ देतात आणि आपल्या फिशिंगला सुरुवात करतात. म्हणजे फिशिंगला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे आणि गाड्यांचा आवाज इकडे तुम्हाला भरपूर असणार आहे, कारण हे मोठं मार्केट आहे. इकडे कंटिन्यू गाड्या चालूच असणार आहेत. आणि कोकणातल्या लोकांना स्पेशल नारळ लागतात, कारण तिकडे नारळ लढवायची स्पर्धा चालू असते. म्हणजे नारळ लढवायचा खेळ असतो. तर जे कोकणी लोक आहेत त्यांना हे समजलं असेल. मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन नाही करत तिकडे. तर ठीक आहे मित्रांनो, चला आता आतमध्ये जाऊया नारळ मार्केटमध्ये, होलसेलवाल्या नारळ मार्केटमध्ये. आणि आज नारळांचा होलसेलमध्ये काय रेट आहे ते बघूया आणि कोणत्या प्रकारचे आणि केवढे नारळ आहेत. नारळ बाजार, FMC वाशीचा नारळ बाजार. तुम्हाला सुरुवातीलाच नारळ दिसत आहेत आणि शक्य तेवढे मी तुम्हाला नारळ तर दाखवेनच, सोबत तुम्हाला दुकानचा नंबर आणि मोबाईल नंबर पॉसिबल आहे तेवढं दाखवायचा प्रयत्न करेल. कसं आहे मामा नारळ? 35 आहे बघा हे 35 रुपयाला नारळ आहे. आणि होलसेल का रिटेल? बघा कमीत कमी 10 नारळ घ्यायचे, 35 रुपयाने तुम्हाला मिळेल. पूर्ण गोणी पण तुम्ही घेऊ शकता, त्याच रेटने मिळेल ना. बघा पूर्ण गोणी घ्या. हे कितीचं असतं हे भरती? 110. बघा 110च्या भरतीचा हा नारळ आहे आणि 35 रुपये आजचा रेट आहे. आणि हा कसा आहे छोटा? बघा हा 22 रुपये नारळ आहे. बघा हे उद्यासाठीच घेऊन चाललेत नारळ सगळे होलसेलमध्ये. आई कितीची भरती होती दादा? 180. बघा ही 180ची भरती. बघा दादा बसलेत ना, त्या गोणीवर लिहिलं 180, म्हणजे याच्या आतमध्ये 180 नारळ निघणार. आणि ते कसं आहे? 150. आणि हा 25 रुपये नारळ आहे. आणि ही 150ची भरती आहे. बघा साईज 25 रुपये. कमीत कमी 10 घ्या, पूर्ण गोणी घ्या. आणि 150ची भरती. हे सगळं 150च्या भरतीचे तिकडे गोणे ठेवलेले. होलसेल रेट आहे मार्केटचा. इकडे आहे मी रेवती ट्रेडर्स, नारळाचे होलसेल व्यापारी K35. म्हणजे आपण K सिरीजमध्ये फिरतो आणि इकडेच आहे नारळाचं होलसेलवाला मार्केट. पूर्ण ही गल्लीच आहे होलसेलमध्ये. तुम्हाला या दादांकडे तुम्हाला एकदम होलसेलमध्ये नारळ मिळतील आणि रिटेलमध्ये पण मिळतील. कमीत कमी किती देणार हो? किती? बघा 5 पण घेऊ शकता. या दादांकडे आला तुम्हाला 5 पण नारळ मिळतील तुम्हाला. आणि मी तुम्हाला दाखवतो पटापट नारळांची साईज. हे कसे? बघा हा 22 रुपयेवाला. कितीची भरती होती? बघा 200ची भरती, म्हणजे 200 नारळ एका गोणीमध्ये. आता भरती तुम्ही लक्षात ठेवा, मी भरती म्हणेल म्हणजे एका गोणीमधले नारळ. कमीत कमी 5 घेऊ शकता दादांकडे, काय प्रॉब्लेम नाही. हां रिटेलचा रेट आहे. आणि होलसेल घेतलं तर बघा पूर्ण गोणी घेतली तर 19 रुपये, म्हणजे 2 ते 3 रुपये कमी नाही. आणि हा रिटेल घेतलं 25. ओके. होलसेल घेतलं 23. बघा 23 रुपयाला तुम्हाला पूर्ण गोणी मिळेल, म्हणजे 23 रुपयाने तुम्हाला पूर्ण गोणी मिळेल. आणि तुम्ही जर 5 आणि 10 घ्यायला आला तर 25 रुपयाचा रेट लागेल तुम्हाला. 5पेक्षा कमी देत नाही दादा. बघा ही 150ची भरती. आणि किती रुपया? 27. रिटेलला 27. बघा रिटेलला 27 आणि होलसेलला 25. होलसेलला 25 रुपयाचा रेट आहे हा. आणि हा जरा मोठा नारळ आहे. 30 रुपये. बघा 30 रुपये रिटेलचा रेट आहे. होलसेलमध्ये घ्यायला आले तर 28 रुपये. बघा 2 रुपयाचा फरक पडेल तुम्हाला होलसेल आणि रिटेलमध्ये. आणि हा अजून मोठ्या, बघा ते छोट्यापासून मोठ्यांपर्यंत अशी लाईन लागलेली आहे नारळाची. हे कसा? 35. बघा हा 35वाला आहे आणि होलसेल 33, 2 रुपये कमी. आणि हा एकदम मोठा नारळ आहे. हा तुम्हाला 40 रुपयाचा नारळ आहे रिटेलमध्ये. म्हणजे 5 घेतलेत तर 5-10 घेतलेत तर पूर्ण गोणी घेतली तर 34 रुपयाने तुम्हाला मिळेल. अजून एक पुढे मोठा नारळ आहे, सगळ्यात मोठा नारळ. 90ची भरती. बघा ही 90ची भरती आहे. हा पण 40 रुपयेवाला आहे होलसेलमध्ये. बघा होलसेलमध्ये 40 रुपये तो होता, तो रिटेलवाला 40 होता. आणि हा होलसेलमध्ये 40 आहे, रिटेलमध्ये 45 रुपये. इकडे दादांकडे आला तर बघा तुमची ती पण इच्छा पूर्ण होईल. कमी घ्यायचा नारळ असेल तरी तुम्ही घेऊ शकता यांच्याकडे. दादांचं हे कार्ड आहे
नंबर तुम्ही बघून घ्या. ॲड्रेस पण याच्यावरती तुम्हाला आलेला आहे. आणि ह्या दादांकडे तुम्हाला असे बाहेर रिटेलमध्ये पण नारळ मिळतील. बघा हे असं आतमध्ये गोडाऊन आहे आणि असे हे नारळ आहेत, गोणीच्या गोणी आहेत, भरपूर माल आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आता भरती म्हणजे काय तर बघा त्या गोणीमध्ये किती नारळ असणार त्याचं हे काउंटिंग असतं आणि प्रत्येक गोणीवर लिहिलेलं असतं. जसं 125 लिहिलेलं आहे, 110 लिहिलेलं आहे. आता 110 म्हणजे त्या नारळाची साईज एवढी मोठी आहे, 110 नारळ बसणार ह्या गोणीमध्ये आणि तेवढेच असणार ना, एक कमी असणार ना एक जास्त असणार. आणि 125 बघा नारळ छोटा झाला, ह्या गोणीमध्ये 125 नारळ बसणार. आता हा 150च आहे बघा. दादांनी लगेच सांगितलं की हा छोटावाला नारळ आहे, हा 150चा काउंटिंग होतं आणि 180चं पण काउंटिंग आहे बघा इकडे. आणि इकडे 200 पण आहे बघा. 200 म्हणजे आपण जो बाहेर बघितलं 22 रुपयाला नारळ रिटेलमध्ये आणि होलसेलमध्ये 20 रुपयाचा. तर तो हा 200 भरतीचा नारळ बघा. ह्याच्यात 200 नारळ येणार तुम्हाला या पूर्ण गोणीमध्ये. असं यांच्याकडे काउंटिंग असतं. आता ही 90 सगळ्यात मोठा नारळ आजच्या तारखेला हाच आहे यांच्याकडे 90च्या भरतीवाला. 45 रुपये रिटेलमध्ये आणि होलसेलमध्ये 40 रुपये बघा. 40-39 तुम्ही घ्यायला या, थोडाफार पण रेट होऊन जाईल इकडे. बघा इकडे हे दुकान आहे संदीप चंद्रकांत काळे अँड कंपनी K40 आणि आपले पुण्याच्या मंचर साईडचे आहेत दादा हे. आणि यांच्याकडे पण भरपूर नारळ आहेत होलसेलमध्ये आणि सर्व होलसेल ना फक्त. हा इथे डिटेल वगैरे काय नाही. आणि बघा हा छोटा नारळ आहे, हा तुम्हाला 18 रुपयाने होलसेलमध्ये मिळणार आहे आणि 210ची भरती आहे. आणि हा आहे तो 180ची भरती 21 रुपयाने तुम्हाला मिळेल. इकडे पण आहे, हा आहे तुमचा 150ची भरती, 24 रुपये. हा 24 रुपयाने तुम्हाला मिळेल. आणि यांच्याकडे जो सगळ्यात मोठा नारळ आहे 110 33 रुपये बघा 33 रुपये होलसेलचा रेट आहे आणि 110ची भरती आहे. आणि हे सगळे नारळ कुठे येतात दादा? तामिळनाडू. सगळे साऊथच्या नारळ. आपल्याकडचे लोकल काही नाही. सांगतात लोकल लोकांना इकडे खायलाच नारळ पुरत नाही तर इकडे विकायला कधी येणार. त्यामुळे हे सगळे नारळ आहेत ना हे तामिळनाडू साईडने येतात, साऊथनेच येतात. आणि बघा हे गोडाऊन तर एकदम लॉटमध्ये भरलेलं आहे आणि पूर्ण होलसेल आहे, याच्यात रिटेल वगैरे काय नाही. इकडे आहे 90चा भरतीवाला नारळ. हे बघा एकदम गोणीमधला नारळ खोलून दाखवतात आपल्याला. 90च्या भरतीवाला जो तुम्हाला 40 रुपये होलसेलचा रेट आहे याचा. आणि नारळाची साईज बघा केवढी आहे. हा तुम्ही विकत घेऊन 25 ते 50 रुपयाला आपल्याला रिटेलमध्ये मिळतो आपल्याकडे दुकानांमध्ये. हा नंबर आहे ह्या दादांचा, हा कॉन्टॅक्ट नंबर आणि हे कार्ड. व्हिडिओ पॉज करा आणि बघून घ्या. असे इकडे भरपूर नारळवाले आहेत, पार एंडपर्यंत आहेत सगळे नारळवाले. सगळेच नारळवाल्यांकडे आपल्याला जाणं शक्य नाही, त्यामुळे काही ठराविक नारळवाले आहेत त्यांच्याकडे आपण जातो आहे, रेट जाणून घेतो आणि सगळीकडे तुम्हाला ऑलमोस्ट हेच रेट मिळणार आहे. आणि 90ची भरती आज मला सगळ्यात जास्त मोठी भरती दिसते ती 90चीच, म्हणजे 90 नारळ एका गोणीमध्ये आणि महाग तोच असणार आहे. आता अजून मोठी भरती कुठे दिसते काय ते आपल्याला बघायचं आहे. की आत्ता मी आहे श्री साईनाथ ट्रेडिंग कंपनी K19 मध्ये आणि इकडे मी बघितलं खूप मोठावाला नारळ आणि तो पण 90 भरतीचाच आहे. आणि दादा सांगतायत वजन पण मॅटर करतं ना बघा, वजन आणि काउंटिंग या दोन्हीच्या हिशोबाने हे काही भरती असते. आणि नारळाची साईज बघा, वा 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 केवढा मोठा नारळ आहे. आणि हा तुम्हाला फक्त 38 रुपये होलसेलचा रेट. आणि पोलाचीचा नारळ आहे हा, केरळा बॉर्डर, तामिळनाडू, स्टेट तामिळनाडू आणि पोलाची एरिया बघा. आणि नारळ बघा काय जबरदस्त मोठा नारळ आहे, फक्त 38 रुपये होलसेल. आणि हा दादा 110चे आणि रेट काय याचं बघा, हा 32 रुपये. आणि नारळ जबरदस्त मोठे आहेत, 32 रुपये फक्त रेट आहे होलसेलमध्ये आणि 110ची भरती आहे यांच्याकडे. आणि यांच्याकडे असे मोठे मोठेच नारळ आहेत जास्त. काही 180ची भरती आहे, 21 रुपये होलसेलचा रेट आहे. आणि ह्यांच्याकडे ना नारळाची साईज मोठी दिसते. भरती जरी आपल्याला सेम वाटत असेल 180, 150 म्हणा किंवा 90 म्हणा, पण नारळाची जी साईज आहे ना ती खूप मोठी आहे, मोठे मोठे नारळ आहेत एकदम. आणि ह्या होलसेल मार्केटमध्ये आपल्याला अजून मोठा नारळ भेटलेला आहे, फक्त 70ची भरती आहे बघा, फुल साईज 70. हां पण बघा नारळ केवढा मोठा आहे आणि 48 रुपये होलसेलचा रेट आहे या दादांकडे बघा. आणि हे नारळ जे आहेत ना हे सगळे कर्नाटकचे नारळ आहेत बघा. साऊथनेच नारळ येतात चटणीसाठी. ओके, नारळाची चटणी आपण बनवतो ना त्यासाठी हे जे स्पेशल नारळ आहे ते स्पेशल. आणि हे कर्नाटकचे नारळ आहेत. आता मागे आपण जे बघितले ते तामिळनाडू स्टेटचे होते, हे कर्नाटकचे आहेत साऊथचे, पण तिकडे पण बरेच स्टेट्स आहेत. इसमें चटनी अच्छा बनेगा, खट्टा नहीं होगा और पानी वाला नहीं, पानी नहीं छोड़ेगा, चटनी एकदम अच्छा बनेगा होटल का. हॉटेल ओके बघा, हॉटेलवाले इकडनं होलसेलमध्ये घेऊन जातात आणि त्यांची पहिली पसंतीचे नारळ हे आहेत कर्नाटकी नारळ.
चटणी पाहिजे ना, तर साऊथ इंडियनवाल्यांना चटणी तर मेन आहे, त्याशिवाय जमतच नाही चटणीशिवाय. बघा नारळाची साईज बघा 48 रुपये तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल. हा नारळ फक्त 70ची भरती आहे, 70च नारळ तेवढेच बसू शकतात, साईजच तेवढी. सर्वात मोठा नारळ जो आपण बघितला भाविन इंटरप्राइजेस, बघा हे दुकान आहे K18 भाविन इंटरप्राइजेस इकडे आतमध्ये. हा सगळ्यात छोटा नारळ आणला इकडचा, 210ची भरती आहे आणि हा आहे तामिळनाडूचा बघा. आणि ह्याचा रेट आहे फक्त 17.5 रुपये होलसेलमध्ये. बघा आता दुकान वाईज पण रेट बदली होत आहे असं दिसतं आहे आपल्याला, तुम्ही ठरवायचं कुठून घ्यायचं ते. बघा 17.5 तर 48 रुपयापर्यंतचे नारळ आहेत तिकडे. कर्नाटकी पण आहेत आणि तामिळनाडूचे पण नारळ आहेत, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कसं घ्यायचं ते. रिटेल मिळणार नाही, फक्त होलसेलच, बाकी रिटेल मागायचं नाही. हे बघा हा त्यांचा ॲड्रेस पण आहे आणि इकडे नंबर पण आहे बघा. हा नंबर तुम्ही बघू शकता, व्हिडिओ स्टॉप करा आणि नंबर सेव्ह करून घ्या. भरपूर दुकान आहेत लाईनी तिकडे तुम्हाला. बघा नारळच नारळ आहे, तिथून आपण सुरुवात केली आहे. गल्ली बघा कुठे लांब राहिली आहे ती, आणि आपण खूप फूडपर्यंत आलेलो आहोत. आत्ता आपण आलो ते विनायका ट्रेडिंग कंपनी K10 मध्ये, आणि इकडे पण तुम्हाला मस्त होलसेलमध्ये सर्व नारळ मिळणार आहेत. आणि हे सर्व पोलाचीचे नारळ आहे. आणि इकडे एकदम छोटावाला नारळ आहे बघा. हा कसा आहे दादा? हे 210ची भरती आहे, बघा 17 रुपये 80 पैसे. बघा 17 रुपये 80 पैसे, लक्षात घ्या 80 पैसे खूप महत्त्वाचे आहेत. हा 17 रुपये 80 पैसेवाला नारळ आहे बघा. आणि हा आजचा रेट आहे. रेट रोज चेंज होत असतात, असं नाही की आजचा रेट तुम्हाला परत 4 दिवसांनी मिळेल, 8 दिवसांनी मिळेल, 10 दिवसांनी मिळेल. पेक्षा भारी क्वालिटी आमच्याकडे बघा. पोलाचीची असते, 8 आणि 1 रुपयाचा फरक असतो, पण क्वालिटीमध्ये खोबरा क्वालिटी म्हणजे हा पोलाचीच आहे आणि हा मद्रास तामिळनाडूचा आहे प्रॉपर, आणि हा पोलाची एरियाचा आहे. म्हणजे हा केरळ आणि तामिळनाडूची जी बॉर्डरवरती पोलाची येते. ओके, तिकडचा. हे जे आहे हे 210 आहे, 180 आहे. ह्याचा रेट काय आहे? हा हे 18 रुपये 50 पैसे आहे. 18 रुपये 50 पैसे. बघा रेटमध्ये फरक आहे. 18 रुपये 50 पैसे, 17 रुपये 80 पैसे. क्वालिटीमध्ये फरक आला तर रेटमध्ये फरक होणार, हे लक्षात घ्या. आणि हे आहेत ते आता हे 180 आहे, हे 22 रुपये 80 पैसे आहे. ओके. आणि हे 180 आहे, 21 रुपये 30 पैसे. बघा आता मी दोन्हीकडचे दाखवतोय तुम्हाला. पोलाचीचा पण रेट सांगतोय आणि मद्रासचा पण रेट सांगतोय. भरती सेम असणार, 180, रेटमध्ये फरक आहे. तिसरी अजून एक क्वालिटी आहे आपल्याकडे, 19 रुपये 80 पैसे. ओके. हां, सर्वात बेस्ट तुम्हाला बोलायला गेलो ना तर ही क्वालिटी असते. तुम्ही 8 आणि 1 रुपयाचा फरक असतो, क्वालिटी चांगली असते, वजन असतो, चटणीसाठी खोबराही जाड असतो. ओके. चटणी टेस्टी बनते. आता मी तुम्हाला सांगतो लोकांना काय होतं माहिती आहे का, आपण 2-3 दुकानामध्ये जातो रिटेलमध्ये, पण कोणी आपल्याला 35 रुपयाने देतो, कोणी 36 रुपयाने देतो. तो फरक जागेवरती असतो, लक्षात ठेवा, आणि क्वालिटीवर असतो. हे मद्रासचा नारळ असेल तर तुम्हाला 1 रुपया स्वस्त तो दुकानवाला विकणार, आणि पोलाचीचा असेल तर 1 रुपये महाग नाही विकणार. पण आपल्याला काय वाटतं, अरे एवढाच नारळ त्याने स्वस्त दिला, याने महाग दिला, असं नसतं. क्वालिटीवर पण डिपेंड असतं. त्यानंतर पोलाची सगळ्यात बेस्ट क्वालिटी आजच्या तारखेला. आता ही कितीची भरती आहे दादा? ही 125ची भरती आहे बघा, ही 125ची भरती आहे. रेट याचा किती असेल? 28 रुपये भाव. 28 रुपये होलसेलचा भाव सांगतोय मी तुम्हाला, एकदम होलसेलचा. रिटेल इथे काही मिळत नाही. आणि हा सगळ्यात मोठा नारळ मला दिसतो इकडे. ह्याच्यापेक्षा मोठाही आपल्याकडे. ही 90 भरती लास्ट साईज. ही 90 भरती. हां, त्याच्यानंतर 70 भरती लास्ट साईज येते. याचा काय रेट असेल आता? हे 90 आहे, 35 रुपये 80 पैसे. 35 रुपये 80 पैसे फक्त, तो पण पोलाचीचा 90 भरतीवाला. ओके. 80 पाहिजे तर 37 रुपये 80 पैसे आहे. आमच्याकडे 12 महिने ही क्वालिटी भेटते. हां. इथे तुम्हाला कुठेच भेटणार नाही पोलाची. तुम्ही बघा गुनिवर ब्रँडचं नाव आहे ते. ओके. बघा इथे, हे बघा पोलाची ब्रँड पण लिहिलेलं आहे. असं नाही की दादा खोटं बोलतोय. पोलाचीवरनं प्रॉपर नारळ येत आहे, ते एकदम बेस्ट क्वालिटीचे यांच्याकडे मिळणार आहे तुम्हाला. दुकानाचं नाव बघा, हे इकडे सगळं पोलाची आहे गोडाऊनमध्ये. मुंड्यापासून नाव असतं एवढा पोलाची. ओके. मुंड्यावरही बघा हे पूर्ण बघा, म्हणजे इकडे स्टार्टिंगचा मुंड्या आहे ना, इथून पण नाव असतं आणि खाली पण असतं. ओनली पोलाची. पोलाचीचा नारळ इथे खाली होतोय बघा. पाठीमागे एवढ्या गाड्या लागल्या, ते सगळ्यांकडे ऑलमोस्ट नारळच आहे, नारळवाले ते सगळे. आणि यांच्याकडे स्पेशल पोलाची नारळ खाली होते बघा. पोलाचीच आहे सर्व. स्पेशल पोलाची विक्रेते म्हटलं तरी चालेल. बघा सर्व पोलाची वरपर्यंत. हा बघा, हा पोलाची मध्ये 70ची भरतीवाला नारळ आहे. हा सगळ्यात मोठा नारळ आहे, सगळ्यात मोठा. आता ह्याच्यापेक्षा पण कुठे मोठा नारळ आहे तसं तर मला कमेंट करून सांगा. बघा 60 भरती येते सांगतो आता, पण सध्या नाही आहे ना आपल्याकडे. सध्या नाही, आज गाडीमध्ये 70 पहिली आली. हे बघा, पोलाचीचा नारळ 1 नंबर. आणि ह्याचा आजचा रेट आहे तो 47 रुपये 80 पैसे. 47 रुपये 80 पैसे. बघा, म्हणजे जवळजवळ 48 रुपये पकडून चला, कारण तुम्हाला याच्यात परत APMC चार्जेस पण लागणार आहेत. आणि यांचा नंबर दादा सांगतोय. नंबर आहे 7021817774 विनायका ट्रेडिंग.
ओके. दहा APMC मार्केट वाशी. बघा आणि ॲड्रेस पण सांगितला आहे, नंबर पण सांगितला आहे. इकडे या आणि होलसेलमध्ये चांगले चांगले नारळ घेऊन जा. स्पेशली पोलाचीचे तुम्ही कोणाला विचारू शकता कुठले नारळ चांगले असतात ते, तर पोलाचीचंच नाव सांगतील तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे वाशी APMCचं होलसेलवाला नारळ मार्केट. आणि नारळ बघितले तुम्ही, सगळ्यात स्वस्त नारळ हा 17.5वाला आपल्याला दिसला होता. 17.80 का 17.5 असा रेट होता सगळ्यात छोटावाला नारळ. आणि सगळ्यात मोठा नारळ आज आपण जो बघितला 70 भरतीवाला, जो आपल्याला एका ठिकाणी भेटलेला आहे, तो 47 रुपये 80 पैसे या रेटने, म्हणजे 48 रुपये पकडा. आणि नारळाची साईज पण तुम्ही बघितली. आणि इकडे आला तर तुम्हाला होलसेलमध्ये नारळ मिळणार आहे. आणि ते तुम्हाला आता मी जिथे उभा आहे तिथे तुम्हाला इथे रिटेलमध्ये पण नारळ मिळतात. म्हणजे 5 पण नारळ तुम्ही घेऊ शकता. त्याचे पण रेट मी तुम्हाला सांगितलेले आहे. रिटेलमध्ये काय रेट असेल आणि होलसेलमध्ये काय रेट असेल हे सर्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा APMC वाशीच्या होलसेलवाल्या नारळ मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.